तर समुद्र स्थिर असो, नाले खळखळत करतात असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। जालना संभाजीनगरमधील काही लोक सिल्लोडला बदनाम करतायत असंही अब्दुल सत्तार म्हणाले। तर 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा येईन असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। त्यामधून तुम्ही असं म्हटले की काही नाले खतखत करतात, तसे काही लोक खडखड करतात, नेमकं कोणाला बोलायचं होतं? नाही, मला कोणाला बोलायचंच नाही। मी नाल्याच्या बद्दल बोललो, समंदर स्थिर असतो, नाले खडखड करतात इतकंच बोललो मी। मग कोणाच्या बद्दल मी कोणाच्या वैयक्तिक कोणावर टीका टिप्पणी करत नाही। काही जणांचं सिल्लोडकडे लक्ष आहे असं। तर माझं लक्ष आता औरंगाबाद संभाजीनगरकडे आहे ना। मी तो बोललो, माझा संपर्क कार्यालय, माझी ऑफिसेस, मला कोणाला सिल्लोडला जायची गरजच नाही। मी संभाजीनगर औरंगाबादला येऊ लागलो। सिल्लोडला काही जणांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला। आजो सिल्लोडला काही जणांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला। त्यांना त्यांच्याबद्दलच बोललो ना मी। सिल्लोड जाण्या येण्यासाठी कशाला कष्ट करतात, मीच इथं येतो म्हणून। तर मी कोणी जालन्यावाले असेल किंवा संभाजीनगरमधले काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी त्यांना गरज नाही। मी या शहरामध्ये येणार आणि सर्व जिल्ह्याच्या शहराच्या चारही ठिकाणी माझे कार्यकर्ते, माझा मित्रमंडळ हे पुऱ्या तुम्हाला गल्ली गल्लीत दिसतात। शेवटचा प्रश्न, मी पुन्हा येईल। मला जे वाटतंय 2.5 वर्षानंतर सर्वाला मंत्री करणारे म्हणून मी बोललो पुन्हा येईल, आणि आमदार म्हणून बी येईल, आणि राजकारणाच्या सर्व पार्टमध्ये मी येईल। आता मी 5 वर्ष या शहरामध्ये राजकारण करताना ज्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दीनदुबळ्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, दलित पीडितांच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या सर्वमध्ये कार्यकर्ता म्हणून कार्य करेल। आमदार अब्दुल सत्तार, संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।